नमस्कार मित्रांनो, आपल्या मागील बेल्लेगावच्या व्हिडिओला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. अशीच साथ राहून द्या. जब कई निगाहें देखती है आपकी तरफ, आँखों में उम्मीद लिए, तब एहसास होता है जिम्मेदारी का. जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता, ते लोकांना आवडतं, लोक प्रशंसा करतात, तेव्हा खरं तर जाणीव होते जबाबदारीची. मी अजून काय चांगलं देऊ शकतो याची. आणि हीच जाणीव घेऊन आपण आलेलो आहोत संगमनेर येथे. प्रवरा नदीच्या काठावर बसलेलं संगमनेर शहर, एक मोठी बाजारपेठ. आणि याच संगमनेरमध्ये आपण आज आलेलो आहोत मिसळ खायला. आणि हॉटेलचं नाव आहे स्वल्पविराम. होय, बरोबर ऐकलं तुम्ही, स्वल्पविराम. हे खूप जुनं हॉटेल आहे मित्रांनो. ज्या काळी भिका शेठची मिसळ, ठका शेठची मिसळ अशी नावं द्यायची प्रथा असताना त्या काळी स्वल्पविराम हे नाव देणं म्हणजे की खरंच मिसळ म्हणजे न्याहारी, नाश्ता, जेवण नव्हे. जेवण हे पूर्णविराम तर न्याहारी ही स्वल्पविराम. किती प्रगल्भ विचाराची लोक असतील ते. आज आपण इथली अत्यंत साधी पण चविष्ट मिसळ ट्राय करणार आहोत. गावरान पद्धतीची मिसळ. हेच ते हॉटेल स्वल्पविराम. आली आपली मिसळ. छोटीशी बादली भरूनच उसळ आलेली आहे मित्रांनो. मिसळचं प्रिपरेशन पाहू शकता तुम्ही. ही मिसळ भरताना यामध्ये रस्सा टाकला जात नाही. यामध्ये असते ती मटकी, फरसन, शेव आणि रस्सा तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. सुके पदार्थ पहिले आहेत. मटकी बघू शकता तुम्ही, फरसन बघा. आता यामध्ये आपण टाकणार आहोत रस्सा. मटकीच्या रस्स्याचा एक मस्त खमंग असा सुवास येतोय मित्रांनो. हा रस्सा थोडासा पातळ आहे पण हा अत्यंत चविष्ट असा रस्सा पाहू शकता तुम्ही. याला आता आपण एकजीव करूया आणि यामध्ये टाकूया 57 कांद्याचे तुकडे आणि 7 लिंबाच्या रसाचे थेंब. नाही मित्रांनो, खाताना मोजमाप नाही. तुम्ही पाहिजे तेवढं घेऊ शकता, पाहिजे तेवढं खाऊ शकता. अनलिमिटेड आहे ही मिसळ. आता लिंबू पिळून घेऊया आणि थोडंसं एकजीव करून घेऊया आपला पहिला घास. खरंच मी खूप आतुर आहे पहिला घास घेण्यासाठी. खरंच अप्रतिम आहे मिसळ मित्रांनो. एक नंबर मिसळ. थोडी रश्शाची टेस्ट करून बघूया आपण. हा रस्सा खूप छान आहे मित्रांनो. पूर्णतः मटकीचा एक पूर्ण फ्लेवर आहे त्या रश्शाला. खूप छान आहे. जास्त तिखट नाही, जास्त मिळमिळीत नाही. भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. तुम्ही बिना पावासोबत सुद्धा खाऊ शकता, पण मला पावासोबत अत्यंत आवडते. पावासोबत एक पहिला घास घेऊया, पाहूया मिसळ कशी लागते ते. खरंच मला स्वतःला पाव आवडतो मिसळसोबत खाताना. थोडंसं आता आपण खाऊया ते म्हणजे तर्रीसोबत. तर्री मला खरंच आवडते. तर्रीसोबत टेस्ट थोडी इन्हान्स होते. थोडा तिखटपणा येतो अजून. बघूया पहिला घास तर्रीसोबतचा कसा लागतोय ते. कडक, एक नंबर. खरंच मित्रांनो, ही खूप साधी अत्यंत चविष्ट अशी मिसळ आहे. तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. कधी या संगमनेर ह्या भागात जर कधी येणं झालं तुमचं तर आवर्जून खा. चला तर मग
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन चवीसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय.